नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. हांव आसा पाटो हांगासर आनी पाटो हांगासर सरकारान एक फूड ब्रीज म्हणून तयार केल्लो. तुमकां सगळ्यांक उगडास आसतलो, कारण तुमी सगळे जाण एक अप्रूप अशा पद्दतीचो हो फूड ब्रीज पळोवपाक केन्ना ना केन्ना तरी हांगासर येयल्ला आसतलेच. हो फूड ब्रीज आयज कसल्या परिस्थितीन आसा तोवूय पळोवपाक एक दीस वेळ मेळत तेन्ना तुमी पाट्यार येवन निश्चितपणान पळोवचें. सरकार जो सदांच विकासाच्यो गजाली सांगता, आमकां केंद्रांतल्यान अमको निधी मेळ्ळा, अमको निधी येवपाचो आसा, अश्यो गजाली सांगून वेगवेगळे प्रोजेक्ट सरकार करता. पूण ते प्रोजेक्ट हे दूरगामी टिकतले काय ना हाचो कांयच अभ्यास करिनासतना हे प्रोजेक्ट सरकार करता आनी ताचेर कोट्यांनी खर्च करता. हांगासर आयच्या घडयेक ह्या फूड ब्रिजाची ती परिस्थिती जर तुमी पळयत जाल्यार सरकार आनी प्रशासन हे कशें बुद्धी भ्रश्ट जाला हेच तुमकां हातूंतल्यान दिसून येतलें. आतां हो फूड ब्रीज जालो एक विशय. दुसरो महत्वाचो विशय सांगपा खातीर हांव हांगासर आयला. गोंयांत सद्या गाजता जर खंयचें आंदोलन जाल्यार तें चिमलकरांचें आंदोलन, युनिटी मॉल आनी प्रशासन स्तंभाच्या विरोधांत. सरकाराक निमणें ह्या चिमलकारा मुखार सरेंडर जावचें पडलें आनी युनिटी मॉल आनी प्रशासन स्तंभ हेर जाग्याचेर स्थलांतरीत करपाची घोशणा करची पडली. पुणून ही घोशणा करूनय बीन चिमलकार आंदोलन तांचें कायम आसा, इतल्याच खातीर की ही घोशणा फक्त तोंडी घोशणा नाका, लिखीत स्वरुपान सुद्दां सरकारान जे कितें लेटर काडला ताका सुद्दां कांय अर्थ ना. सो कायदेशीर पद्दतीन ते दोनूय प्रकल्प रद्द जावचे. ज्या जाग्याचेर तो युनिटी मॉल सुरू आसलो त्या जाग्याचेर जें कितें कन्स्ट्रक्शन बारीक सारीक जालां तें सगळें पयस करचें आनी ती जमीन जैसे ते करून दिवची अशा पद्दतीची तांची मागणी आसा. आता हो युनिटी मॉलाचें जेन्ना आंदोलन सुरू जालें तेन्ना वेगवेगळ्या स्तराचेर वेगवेगळ्यो प्रतिक्रिया येवपाक लागल्यो की लोक कित्याक विरोध करतात. सरकारचो प्रकल्प म्हटल्या उपरांत लोक विरोध करतात. आमचे कांय मित्र इश्ट बरे मागपी आमचे फॉलोवर सबस्क्रायबर हांचो एक प्रश्न आसता की तुमी ह्या आंदोलनाक पत्रकार म्हणून सपोर्ट करता, फाल्यां हे प्रोजेक्ट आनी खंय तरी वयतले, थंयसरूय लोक विरोध करतले, मागीर तुमी कित्याक ह्या प्रोजेक्टांक विरोध करतात. खरें म्हटल्यार ह्या प्रश्नाक एका वाक्यान नाजाल्यार मोबायलाचेर मेसेज करून उत्तर दिवपाक जायना. ह्या सरकारची कार्यपद्दती कशी आसा हें पयलीं समजून दिवप खूब गरजेचें आसा आनी त्याच खातीर हांव हांगासर आयलां. पाटो हांगासर हांव जो उबो आसा ह्या फूड ब्रिजाचेर, कथीत फूड ब्रिजाचेर, एक करप्शनाचें सिंबॉल अशें हांव ताका म्हणून त्या फूड ब्रिजाचेर हांव उबो आसा आनी म्हाज्या फाटल्या वाटेन तुमी पळयतात एक भूत बंगला अशा पद्दतीची एक कन्स्ट्रक्शन केल्ली, अर्दवट कन्स्ट्रक्शन केल्ली बिल्डींग तुमी म्हाज्या फाटल्यान पळयतात. आतां तुमकांय प्रश्न पडटलो की आमी हांगासर कित्याक आयल्यात. ही बिल्डींग ही टुरिजम डिपार्टमेंटाची आनी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन येवजणे सकयल हांगासर मिनी कन्वेन्शन हॉल बांदपाचो निर्णय सरकारान घेतलेलो 2020 ह्या वर्सा. ऑलमोस्ट 80 to 90 crores रुपयाचो हो प्रोजेक्ट आयज ह्या परिस्थितीन आसा. कित्याक तर अर्दवट ह्या प्रकल्पाचें काम जाल्या उपरांत खंय तरी सरकारा कडेन पयशे ना अशी परिस्थिती जाली आनी फाटलीं 10-15 वर्सां जालीं हो प्रोजेक्ट हांगासर रखडलेलो आसा. ह्या प्रोजेक्टाच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन हांव तुमकां दिता. डेव्हलपमेंट ऑफ कोस्टल सर्किट 2 अंडर स्वदेश दर्शन स्कीम, कंस्ट्रक्शन ऑफ मिनी कन्वेन्शन सेंटर अँड डेव्हलपमेंट ऑफ रुवादी ओरेम क्रीक सायड एट पेंजीम. ही जी रुवादी ओरेम क्रीक आसा त्याच्या कुशीकचो हो प्रोजेक्ट. ह्या प्रोजेक्टाचें काम कॉन्ट्रॅक्टर भाजपाचो अत्यंत फेवरेट म्हणटात तो कॉन्ट्रॅक्टर मेसर्स MVR इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ह्या कॉन्ट्रॅक्टराक हें काम दिल्लें. हें काम सुरू जाल्लें 28 एप्रील 2020 ह्या दिसा आनी हें काम सोंपपाचें आसलें 23 डिसेंबर 2021 ह्या दिसा आनी कॉस्ट ऑफ वर्क वॉज 89,88,57,000 म्हटल्यार 89 कोटी रुपयांचो हो प्रोजेक्ट आयज कसल्या अवस्थेन आसा ते तुमी पळयात. म्हटल्यार सरकार ज्यो प्रोजेक्टाच्यो आनी विकासाच्यो ज्यो गजाली सांगता त्यो हो सरकारचो विकास जनतेचे कितलेशेच पयशे आतां सरकारान ह्या प्रोजेक्टाचेर घातले आनी फुडें आमकां कंप्लीट करपाक पयशे ना अशें म्हणून सरकारान तो प्रोजेक्ट सोडून दिलो. आतां जालो विशय असो की हो प्रोजेक्ट फाटली 10-12 वर्सां इनकम्प्लीट रावल्ल्या कारणान ह्या प्रोजेक्टाच्या नांवान सरकारान कितें करचें.
तर फाटल्या फावटी 2025-26 ह्या अर्थसंकल्पाक ह्या प्रोजेक्टाच्या संदर्भात सरकारान घोषणा केली की आम्ही हो प्रोजेक्ट नव्यान फुडें व्हरतले म्हणून. आणि सरकारान केलें कितें तर कॅबिनेटान डिसिजन घेतलें आणि हो प्रोजेक्ट ही पुराय एरिया जी आसा ती गोल्डन पीस हॉटेल अँड रिसॉर्ट्स प्रायवेट लिमिटेड ह्या कॅसिनो कंपनीच्या एका कंपनीक हो प्रोजेक्ट तांणी दिलो. आणि तातूंत हो प्रोजेक्ट त्या कंपनीन 20 म्हयन्यान पुराय करपाची मोख दवरल्या. डिसेंबर 2026 ह्या वर्सा हो प्रोजेक्ट ती कंपनी पुराय करतली. आता ह्या प्रोजेक्टाचेर सेंट्रल गव्हर्मेंटान ऑलमोस्ट 41.9 crores रुपया सँक्शन केल्ले आणि स्टेट गव्हर्मेंटाचेर ऑलमोस्ट 48 crores रुपया खर्च करपाचो आसलेलो. हे सगळे खर्च करूनय हो प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक शकूंक ना आणि लॅक ऑफ फंड्स म्हणून सरकारान हो प्रोजेक्ट तशाच पद्दतीन दवरलो आणि तो काडून आता कॅसिनो कंपनीक दिला. नियो मॅजेस्टिक कॅसिनो ज्या कंपनीचे चलतात त्या कंपनीक हो प्रोजेक्ट सरकारान MOU करून दिल्लो आसा. आता ह्या प्रोजेक्टान कितें कितें येतलें तर ह्या प्रोजेक्टान 5 स्टार हॉटेल, त्याच्यानंतर कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल, कॉन्फरन्स हॉल, बिझनस एक्झिबिशन अशा पद्धतीची सुविधा हांगासर आसतली. ऑलमोस्ट 1300 सिटींग कॅपॅसिटी आसपी अशा पद्धतीचे एक्झिबिशन हॉल हांगासर आसतले. कन्व्हेन्शन सेंटर ऑलमोस्ट 1300 आणि एक्झिबिशन हॉल 1500 लोकांची सोय करपी अशा पद्धतीचो भव्य दिव्य अशा पद्धतीचो हो प्रोजेक्ट. आता मजेची गजाल अशी की ह्या प्रोजेक्टा अंडर ही ऑलमोस्ट 13,000 सुमार 14,400 स्क्वेअर मिटरची ही जमीन. आता 14,000 सुमार स्क्वेअर मिटराची जमीन टुरिझम डिपार्टमेंटाची हांगासर पर्यटन भवन मुखार आसा. त्याच्या मुखार ही जमीन आसा. व्यवस्थित पद्दतीन हांगासर वातावरण आसा. ही एक्चुअली जमीन ही खऱ्या अर्थान त्या युनिटी मॉला खातीर योग्य आसलेली. पुणून ही स्वताची जमीन हांगासरच सांडून सरकार थंय चिमला सारक्या जाग्याचेर वचून थंय युनिटी मॉल जो बांदपाक सोदता. हाच्या वेल्यान एक गजाल लक्षात येता की सरकारचो हेतू हो क्लियर ना, क्लीन ना. प्रायम जाग्या वयली ही सरकारची जमीन, सरकार फंड्स ना लक्षात घेया. पयरूच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हांगा येवन गेले आणि कशा पद्दतीन केंद्र सरकारान गोंय सरकाराक कितलेशे कोटी रुपयाचो फंड दिलो. डबल इंजीन सरकारची व्हडविकाय हे सरकार घेता आणि हो प्रोजेक्ट आता स्क्रॅप जाला. तो सरकारा कडेन फंड ना म्हणून आणि फंड नसल्या कारणान सरकारान ही प्रॉपर्टी आणि ही येदी व्हडली बिल्डींग काडून ह्या कॅसिनो कंपनीक PPP मॉडेलाचेर दिल्लेली आसा. ती कंपनी हातून इन्वेस्ट करतली, बांदतली, ऑपरेट करतली आणि मेंटेन करतली. प्रायम प्रॉपर्टी काढून तुम्ही ह्या असल्या कॅसिनो कंपनीक दितात आणि तुमचे प्रोजेक्ट केंद्र सरकार कडल्यान निधी मेळटा म्हणून सांगून तुम्ही त्या चिमलाच्या गांवाच्या लोकांचेर थोपोवपाक सोदतात. ही ह्या सरकारची कार्यपद्धती आणि ह्याच कार्यपद्धती खातीर ह्या सरकारच्या हेतूचेर डावट घेवप हे आता सर्रासपणान जाता. म्हणूनच लोकांक ह्या सरकारचेर विश्वास ना आणि ह्या सरकारच्या कार्यपद्धतीचेर विश्वास ना. येदी व्हडली प्रायम जमीन काडून सरकार कॅसिनो कंपनीक दिता फॉर लॉंग लीज आणि थंय सरकारची जमीन अशें सांगून त्या चिमलकारांच्या गांवांत वचून त्या तळ्याच्या कुशीक तो येदो व्हडलो आपल्याच भाजपाच्या मुख्यालया मुखार थंय तो येदो व्हडलो प्रोजेक्ट व्हरपाक सोदता. हातूंतल्यान स्पश्टपणान कळटा की सरकारचो हेतू हो शुद्ध ना. मेळटा तो प्रॉपर्टी सरकारच्यो काडून सरकार वेगवेगळ्या कंपनीक दीत आसा. टुरिझम डिपार्टमेंटाचे जे टुरिझम रेजिडन्सीस आसात तेवूय आयज प्रायवेट लोकांक दिल्लेले आसात आणि टुरिझम डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट काडून अशा पद्दतीन वेगवेगळ्या गांवांनी व्हरून सरकार विकास करपाक जो सोदता ते म्हाका दिसता सरकारचो हेतू हातूंतल्यान स्पश्ट जाता. जो युनिटी मॉल सरकार हेर जाग्याचेर आपूण शिफ्ट करता अशें म्हणून सरकारान जी घोशणा केला तो युनिटी मॉल हो आनी खंयच व्हरपाची गरज ना. म्हाका दिसता तो युनिटी मॉल हांगासर ह्या जाग्याचेर सरकारच्या अधिकृत जाग्याचेर पर्यटन भवना मुखार हांगासर हो युनिटी मॉल येवपाक शकता, बऱ्या तरेन येवपाक शकता आणि केंद्र सरकारची ही येवजण ही सार्थकी लागपाक शकता. पुणून हांगासर ही जमीन खंयच्या तरी कॅसिनो कंपनीक दिवन कोणी कितें सेटिंगां केल्या ती मागीर भविष्यान उघड जातलीच. पुणून अशा पद्दतीन जर सरकार वागता जायत जाल्यार ह्या सरकाराचेर लोक विश्वास कशे दवरतले हो खरो प्रश्न आसा. जे लोक सांगतात की
चिमलकार कित्याक विरोध करतात, प्रत्येक सरकारची प्रकल्पाक कित्याक लोक विरोध करतात, कित्याक लोक विरोध करतात तर ह्या खातीर हो हांगासर पळय फूड ब्रीज कोट्यांनी रुपया ह्या फूड ब्रिजाचेर खर्च जाल्या. आयज कितें अवस्था आसा ह्या फूड ब्रिजाचेर, कितें म्हणून तुमी चिंतून हो फूड ब्रीज बांदलेलो आनी हांगासर कोट्यांनी रुपया खर्च केल्लो. आयज हो फूड ब्रीज ओसाड पडलेलो आसा. ही बिल्डींग फाटली 15 वर्सां जाली. स्वदेश दर्शन नांवां व्हडलीं व्हडलीं दितात तुमी, केंद्र सरकार कडल्यानूय ताका निधी मेळ्ळा, मागीर ही बिल्डींग कित्याक कंप्लीट जावपाक शकूंक ना. तुमी म्हणटात केंद्रा कडल्यान खूब पयसो खूब निधी तुमकां मेळटा, गेल्यार लॅक ऑफ फंड्स हें कारण दिवन तुमी हो प्रोजेक्ट कित्याक स्क्रॅप केलो आनी ही जमीन आनी हो प्रोजेक्ट काडून तुमी प्रायवेट कंपनीक कसो कितें दिलो. ह्या सगळ्या प्रश्नाची जाप ह्या सरकाराक दिवची पडटली. सरकारान म्हाका दिसता आतां नाटकां करपाची बंद करप, लोकां कडेन प्रामाणीकपणान वागप, लोकांक प्रामाणीकपणान आपली सेवा दिवप. जर सरकारूच अप्रामाणीक आसात जाल्यार लोकांच्या प्रामाणीकपणाचेर बोट दाखोवपाचो कसलोच नैतीक अधिकार ह्या सरकाराक उरना. ह्या प्रकल्पाच्या संदर्भात हांव पुराय आवाहन करता गोंयकारांक, आनी विरोधी पक्ष तर सगळे न्हिदलेलीच आसात. गोंयकारांक ज्या लोकांक दिसता की युनिटी मॉल गोंयांत जावचो आनी चिमलकार युनिटी मॉलाक बेठेच विरोध करतात, तुमी पाट्यार पर्यटन भवना मुखार हांगासर येयात, ह्या फूड ब्रिजाचें दर्शन घेयात आनी हांगासर जो एक भूत बंगलो सरकारान जो उबारला कोट्यांनी रुपया खर्च करून, ते पयशे तर गेलेच. आतां प्रायवेट कंपनीक दिवन हो भूत बंगलो सरकार उबारपाक जो सोदता, ही जागा ही युनिटी मॉला खातीर योग्य आसा. सरकाराक जर खरेंच दिसता युनिटी मॉल हांगा गोंयांत जावचो जाल्यार त्या युनिटी मॉलाच्या निकशान योग्य पद्दतीन बसपी ही जागा हांगासर तो प्रकल्प जावपाक शकता. म्हाका दिसता लोकांनी मुद्दम हांगा येवचें, ही जागा पळोवची. ही जागा आनी ही अर्दवट बिल्डींग पळयल्या उपरांत सरकार कसो वागता हें तुमकां आनी वेगळ्या पद्दतीन सांगपाची गरज पडची ना. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुर्या नायक हांच्या वांगडा हांव किशोर नायक गांवकर. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आनी तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.